वेलकम स्टुडंट. आज आपण अल्डिहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ऍसिड या टॉपिक मधले केमिकल रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल रिॲक्शन काही पाहिलेले होत्या. आता पुढच्या रिॲक्शन यामध्ये पुढची रिॲक्शन ॲडिशन ऑफ अल्कोहोल किंवा रिॲक्शन विथ अल्कोहोल. तुम्हाला क्वेश्चन कसा विचारतो पहा, व्हॉट इज ॲक्शन ऑफ अल्कोहोल ऑन अल्डिहाइड किंवा कीटोन किंवा व्हॉट हॅपन व्हेन अल्कोहोल विच ऑन रिॲक्ट्स विथ अल्डिहाइड किंवा एखादा एक्झाम्पल घेतली अस्टाल्डिहाइड, व्हॉट हॅपन व्हेन अस्टाल्डिहाइड विच ऑन रिॲक्ट्स विथ इथिल अल्कोहोल किंवा व्हॉट इज ॲक्शन ऑफ इथिल अल्कोहोल ऑन अस्टाल्डिहाइड. अशा प्रकारचा क्वेश्चन विचारते. मग त्यासाठी एकच रिॲक्शन असते, परंतु त्या रिॲक्शनला वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. व्हॉट हॅपन, व्हॉट इज ॲक्शन, त्यानंतर हाऊ विल यू कन्वर्ट, अशा प्रकारे क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता यामध्ये ॲडिशन ऑफ अल्कोहोल विच ऑन रिॲक्ट्स विथ or alcohol is added in aldehyde to give corresponding hemiacetyl and hemiacetyl which on reacts with another molecules of alcohol to give corresponding acetal corresponding acetal. आता for example aldehyde R C double bond O H हे aldehyde आहे. aldehyde which on reacts with R OH alcohol, aldehyde alcohol which on reacts with dilute acid or dry HCl. The reversible reaction आहे which on reacts with dilute HCl to give hemiacetyl. हा कार्बनला हा जो R आहे अल्किल ग्रुप या कार्बन ॲटमला अटॅच होतो आणि नंतर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि सिंगल बॉन्ड मध्ये झाल्यानंतर OR हा ग्रुप जो आहे हा ग्रुप कार्बनला अटॅच होतो आणि हायड्रोजन हा ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी हेमिएसिटाइल हा प्रोडक्ट मिळतो. CHOH OR डॅश hemiacetyl. This hemiacetyl which on reacts with another molecule of alcohol in presence of dry ether to gives hemiacetyl which on reacts with another molecule of alcohol in presence of dry HCl, reversible reaction dilute HCl to gives corresponding acetal R CH OH OR dash hemiacetyl. आणि यामध्ये हा जो हायड्रोजन मॉलिक्यूल आहे हायड्रोजन मॉलिक्यूल हा इलिमिनेट होतो. त्यामध्ये पहा when aldehyde which on reacts with alcohol to gives corresponding hemiacetyl and which on reacts with hemiacetyl another molecule of alcohol to gives corresponding hemiacetyl plus H2O म्हणजे पहा हा OH आणि हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि या ठिकाणी RCHOR डॅश हेमिएसिटाइल हा प्रोडक्ट मिळतो हेमिएसिटाइल. ठीक आहे. ऍक्शन ऑफ अल्कोहोल ऑन करस्पॉन्डिंग अल्डिहाइड. आता यामध्ये हा R म्हणजे आपण मिथिल ग्रुप घेऊया आणि हा R म्हणजे इथिल ग्रुप घेऊया. रिॲक्शन काय होते पहा, हा R म्हणजे मिथिल ग्रुप घेतला CH3CHO acetaldehyde which on reacts with ethyl alcohol C2H5OH ethyl alcohol in presence of dry HCl dilute HCl to gives hemiacetyl. आता यामध्ये याची कोड करून लिहितो बॉन्ड C डबल बॉन्ड OH हा O2H5 हा ग्रुप हा कार्बन ॲटमला अटॅच होतो आणि याचं डबल बॉन्डचं कन्व्हर्जन हे सिंगल बॉन्ड मध्ये होतं आणि प्रोडक्ट होतो आपल्याला
CH3COH H OC2H5 याला आपण हेमॅसेटाइल असं म्हणतो. हेमॅसेटाइल this hemacetyl which reacts with another molecule of ethyl alcohol C2H5OH in presence of dry HCl and dilute HCl to gives. आता इथं सेम प्रोसेस होते बघा. हा OH आणि इथला हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि तो OC2H5 इथॉक्सी ग्रुप म्हणतो आपण त्याला. इथॉक्सी मिथिल ग्रुप असेल तर मिथॉक्सी टू गिव्स करस्पॉन्डिंग प्रोडक्ट एसिटाइल CH3CH OC2H5 OC2H5 plus H2O वॉटर मॉलिक्यूल. तेव्हा एसिटाइल त्याचं कन्वर्जन एक एसिटाइल मध्ये झालं. आता याचं आययुपीएसी नेम काय देता येईल पहा. हा इथॉक्सी ग्रुप आहे. कार्बन नंबर 1 आणि 2 1 डायइथॉक्सी इथेन याचं आययुपीएसी नेम देता येईल आपल्याला. एक नंबर कार्बनला दोन इथॉक्सी ग्रुप आहेत म्हणून 1 डायइथॉक्सी इथेन 1 डायइथॉक्सी इथेन हा प्रोडक्ट आला. When aldehyde like acetaldehyde which reacts with ethyl alcohol in presence of dry ether to gives hemacetyl and which reacts with another molecule of ethyl alcohol in presence of dry HCl to gives 1 डायइथॉक्सी इथेन. आता समजा आपण अल्कोहोल जर मिथिल ग्रुप घेतला, या अल्कोहोल मध्ये इथं मिथिल ग्रुप घेतला तर प्रोडक्ट जो आहे तो प्रोडक्ट आपल्याला 1 डायइथॉक्सी च्या ऐवजी 1 डायमिथॉक्सी हा प्रोडक्ट मिळेल. 1 डायमिथॉक्सी इथेन. ठीक आहे. When acetaldehyde which reacts with methyl alcohol in presence of dry HCl to give hemacetyl which reacts with methyl alcohol in presence of dry HCl to give 1 डायमिथॉक्सी इथेन हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे पण आपल्याला इथं acetaldehyde ची रिएक्शन इथिल अल्कोहोल बरोबर केली की 1 डायइथॉक्सी इथेन मिळेल आणि acetaldehyde ची रिएक्शन मिथिल अल्कोहोल बरोबर जर केली तर त्या ठिकाणी 1 डायमिथॉक्सी इथेन हा प्रोडक्ट मिळेल. आणि जर समजा आपण एक मिथिल आणि एक इथिल अल्कोहोल घेतला तर त्या ठिकाणी 1 मिथॉक्सी इथेन हा प्रोडक्ट मिळेल. 1 मिथॉक्सी इथेन हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे पण एक जर रिएक्शन व्यवस्थित समजली जनरल रिएक्शन तर त्याच्यावर आपल्याला अनेक रिएक्शन तयार करता येतात. इथंच आपण 3 रिएक्शन तयार केल्या. ठीक आहे. अशा प्रकारे रिएक्शन ह्या बॅलन्स करायच्या असतात. ठीक आहे. पुढची रिएक्शन पाहूया. यामध्ये कीटोनची रिएक्शन पाहूया. कीटोन लाईक एसिटोन. पहिल्यांदा कीटोनची रिएक्शन पाहूया. When ketone which reacts with ethylene glycol in presence of dry HCl to gives corresponding cyclic ketone. Ketone RC double bond O R dash which reacts with ethylene glycol. हे लक्षात ठेवायला पाहिजे बा. इथाइलिन ग्लायकॉल. इथेन म्हणजे काय? CH3 इथेन. इथाइलिन म्हणजे इथला एक हायड्रोजन ऍटम कमी होतो आणि त्याला OH ग्रुप अटॅच होतो. तसं इथला एक हायड्रोजन कमी होतो आणि त्याला OH ग्रुप अटॅच होतो. याला इथाइलिन ग्लायकॉल असं म्हणतो. किंवा 1,2 डाय हायड्रॉक्सी इथेन. 1,2 डाय हायड्रॉक्सी इथेन किंवा इथाइलिन ग्लायकॉल किंवा इथेन 1,2 डाय OL. इथेन 1,2 डाय OL
इथेन 1,2 डायओएल अशा प्रकारचे त्याला इथायलिक ग्लायकॉल किंवा इथेन 1,2 डायओएल असा पण म्हणतो त्याला. when ketone like acetone which on reacts with ethane 1,2 डायओएल in presence of dry HCl dilute HCl to gives. आता यामध्ये चेंज काय होते पहा, हा जो डबल बॉन्ड आहे हा डबल बॉन्डचं कन्व्हर्जन सिंगल बॉन्ड मध्ये होते आणि हा कार्बन ऍटम हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि हा कार्बन ऍटम जो आहे हा कार्बन ऍटम ह्या ऑक्सिजन आणि ह्या ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो आपल्याला. आता मी थोडीशी अरेंजमेंट चेंज करतो, स्ट्रक्चर तेच आहे फक्त अरेंजमेंट चेंज करतो. हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन R म्हणजे पहा स्ट्रक्चरची कसलीही आर्ग्युमेंट केली तरी त्याला आपण कीटोनच म्हणतो. कीटोनच ते असं लिहिलं आरो स्ट्रक्चर लिहिलं किंवा हा डबल बॉन्ड O असा खाली दाखवला तरी सुद्धा तो कीटोनच असतो. कसंही दाखवलं तर कीटोन आहे. ज्यावेळी दोन अल्किल ग्रुप आणि कार्बोनिल कार्बन ऍटम असतो त्यावेळी त्याला आपण कीटोनच म्हणतो. आता यामध्ये पहा हा ऑक्सिजन आणि हे दोन हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि हा डबल बॉन्ड जो आहे तो ह्या ऑक्सिजनला एक अटॅच होतो आणि ह्या ऑक्सिजनला अटॅच होतो आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट काय तयार होतो पहा. हा अल्किल ग्रुप कार्बन अल्किल ग्रुप ऑक्सिजन CH2 आणि हा सिंगल बॉन्ड आणि हा ऑक्सिजन आणि दोन हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल प्लस H2 action of ethane 1,2 diol on ketone like acetone to give cyclic ketone. ठीक आहे, सायक्लिक केटॉन. आता यामध्ये पण जर आपण अल्किल ग्रुप जर वेगवेगळे घेतले तर त्या ठिकाणी सायक्लिक केटॉन तयार होईल. समजा इथं मिथिल ग्रुप घेतला दोन्ही R हे जर मिथिल ग्रुप घेतले हे कीटोन आहे कीटोन आणि जर दोन्ही ग्रुप मिथिल ग्रुप जर घेतला तर त्याला आपण एसिटोन असं म्हणतो. एसिटोन which on reacts with ethane 1,2 diol to gives corresponding cyclic ketone तयार होईल. हा प्रोडक्ट आहे. ठीक आहे, दिस इज नथिंग बट द केमिकल रिएक्शन और एडिशन ऑफ ethane 1,2 diol on ketone किंवा एक्शन ऑफ इथेन 1,2 डायल किंवा इथाइलिन ग्लायकॉल ऑन कीटोन. ठीक आहे, आता पुढची रिएक्शन पाहूया. एडिशन रिएक्शन आहे किंवा रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. Aldehyde or ketones which on reacts with hydroxyl amine to gives corresponding oxime. Aldehyde or ketone which on reacts with hydroxyl amine. हायड्रॉक्सिल म्हणजे OH आणि अमाइन म्हणजे NH2. याचं नेम काय पहा, हायड्रॉक्सिल. तुम्हाला हायड्रॉक्सिल म्हणलं की OH हे माहित पाहिजे पहा, OH माहित पाहिजे. हायड्रॉक्सिल म्हणलं की OH, अमाइन म्हणलं की NH2. हायड्रॉक्सिल अमाइन, हायड्रॉक्सिल म्हणजे OH आणि अमाइन म्हणजे NH2 म्हणून याला आपण हायड्रॉक्सिल अमाइन म्हणतो. हायड्रॉक्सिल अमाइन to gives corresponding oxime. Reaction with hydroxyl amine on aldehydes or ketone. Aldehyde which on reacts with hydroxyl amine to gives aldehyde oxime. Ketone which on reacts with hydroxyl amine ketone oxime. Aldehyde like acetaldehyde
which on reacts with hydroxylamine to give acetaldehyde oxide or acetoxide, acetoxide म्हणजे अल्डिहाइडची रिएक्शन केली की अल्डिहाइड ऑक्साईड तयार होतं आणि कीटोनची रिएक्शन जर केली तर कीटॉक्साईड तयार होतं. असिटाल्डेहाइडची रिएक्शन केली तर त्या ठिकाणी असिटाल्डॉक्सिन हा प्रोडक्ट मिळतो आणि ॲसिटोनची रिएक्शन केली तर ॲसिटॉक्सिन हा प्रोडक्ट मिळतो. त्याचं एक्झाम्पल पाहूया. अल्डिहाइडचं एक्झाम्पल पाहूया पहिल्यांदा आणि नंतर कीटोनचं एक्झाम्पल पाहूया. अल्डिहाइड हा R C डबल बॉन्ड O किंवा H डबल बॉन्ड O. Aldehyde which on reacts with hydroxylamine. आता हे हायड्रॉक्सिलअमाइन आहे याची आपण कोड करूया. रिएक्शन कशा लक्षात ठेवायच्या पहा, थोडंसं टेक्निकनं लक्षात ठेवायच्या. टेक्निकनं लक्षात ठेवल्या तर रिएक्शन लक्षात राहतात. हायड्रॉक्सिलअमाइन याचा फॉर्म्युला असा आहे, परंतु आपण लिहिताना काय करायचं, H2N असं लिहायचं. H2N हायड्रॉक्सिलअमाइनचा आहे. H2N हायड्रॉक्सिलअमाइन हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि इथं डबल बॉन्ड N बॉन्ड OH लॉस ऑफ H2 शिल्लक काय राहिलं इथं R CH डबल बॉन्ड N बॉन्ड OH अल्डिहाइड ऑक्साईड corresponding oxide aldehyde oxide acetaldoxine पहा aldehyde oxide. आता इथं जर आपण R म्हणजे मिथिल ग्रुप घेतला CH3CH डबल बॉन्ड O which on reacts with hydroxylamine हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाल्यानंतर लॉस ऑफ H2 टू गिव्स CH3CH डबल बॉन्ड NOH acetaldoxine हा प्रोडक्ट होतो. अल्टॉक्सिन तसंच acetaldoxine अल्डिहाइड ऑक्साईड किंवा अल्टॉक्सिन किंवा acetaldoxine तसंच इथं acetaldoxine हा प्रोडक्ट मिळतो acetaldehyde रिएक्शन केल्यानंतर. ठीक आहे. आता कीटोनची रिएक्शन पाहूया. आता कीटोन आपण हीच रिएक्शन कशी आपण ऍडजस्ट करू शकतो पहा. यामध्ये हा हायड्रोजन ऍटम जो आहे या हायड्रोजनच्या ठिकाणी जर अल्किल ग्रुप R सबस्टिट्यूट केला तर तो कीटोन होतो. आणि कीटोनची रिएक्शन केली की फक्त या ठिकाणी हा हायड्रोजन आहे इथं अल्किल ग्रुप येतो आणि त्याला आपण कीटॉक्सिन असं म्हणतो. आता अल्डिहाइडची रिएक्शन झाली. आता आपण कीटोनची रिएक्शन पाहूया. RC डबल बॉन्ड O R which on reacts with hydroxylamine H2N OH to gives. आता इथं पहा हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन H2 हा इलिमिनेट होतो, वॉटर मॉलिक्यूल इलिमिनेट होतो आणि त्या ठिकाणी लॉस ऑफ H2 टू गिव्स R C R त्यानंतर डबल बॉन्ड NOH याला आपण जसं इथं अल्डॉक्सिन असं म्हटलंय तसं कीटॉक्सिन तसं कीटॉक्सिन. फिर हायड्रोक्सिलअमाइन which on reacts with कीटोन हे कीटोन आहे. हायड्रोक्सिलअमाइन which on reacts with कीटोन to gives corresponding कीटॉक्सिन. इथं अल्डॉक्सिन जसं आहे तसं कीटॉक्सिन. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया. R म्हणजे आपण दोन्ही R हे सेम घेऊया, मिथिल ग्रुप घेऊया. जर R हा मिथिल ग्रुप घेतला तर याला आपण CH3 ॲसिटोन असं म्हणतो. ॲसिटोन which on reacts with hydroxylamine H2N OH
to gives loss of H2 to gives corresponding. जसं कीटॉक्झिम आहे, कीटॉक्झिम आहे इथं ऍसिटोन घेतलंय म्हणून ऍसिटॉक्झिम, ऍसिटॉक्झिम हा प्रोडक्ट मिळेल. म्हणजे हे दोन्ही मिथिल ग्रुप अटॅच झालेले आहेत. CH3 डबल बॉन्ड NOH. कीटॉक्झिम लाईक ऍसिटॉक्झिम, ऍसिटोन आहे म्हणून ऍसिटॉक्झिम, ऍसिटोन आहे म्हणून ऍसिटॉक्झिम. ठीक आहे. आता या ठिकाणी सुद्धा हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो, वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन त्या ठिकाणी कीटॉक्झिम लाईक ऍसिटॉक्झिम हा प्रोडक्ट मिळतो. कीटॉक्झिम लाईक ऍसिटॉक्झिम. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या रिएक्शन करता आल्या पाहिजे. जसं की आपण इथं अल्डेहाइडचे एक्झाम्पल घेतलं. इथं मिथिल ग्रुप आहे, मिथिल ग्रुप आहे. या मिथिल ग्रुपच्या ऐवजी तुम्ही इथिल ग्रुप जर घेतला, इथिल ग्रुप घेतला तर इथं फक्त इथिल ग्रुप होईल. प्रोडक्ट सेमच आहे, बाकी चेंज सेमच आहे. इथं फक्त इथिल घेतला तिथं इथिल होईल. इथं समजा इथिल मिथिल कीटोन घेतला, एक मिथिल ग्रुप आहे, त्या मिथिल ग्रुपच्या ऐवजी तुम्ही इथिल ग्रुप घेतला, इथिल ग्रुप घेतला आणि रिएक्शन जर केली तर यामध्ये एक इथिल ग्रुप जो आहे मिथिलच्या ऐवजी इथिल ग्रुप होईल. बाकी सेमच चेंज आहे. किंवा हा मिथिल ग्रुप चेंज केला आणखी दोन्ही इथिल ग्रुप घेतले, डाय इथिल कीटोन, डाय इथिल कीटोन घेतले तर त्या ठिकाणी दोन्ही ग्रुप जे आहेत ते दोन्ही मिथिलच्या ऐवजी दोन्ही इथिल ग्रुप होतील. बाकीच्या रिएक्शन मध्ये काही चेंज होणार नाही. बाकीच्या रिएक्शन ज्या आहेत त्या आहे अशा रिएक्शन होतील. ठीक आहे. दिस इज नथिंग बट द रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन, रिएक्शन विथ हायड्रॉक्सिल अमाइन. ठीक आहे. आता त्यानंतर रिएक्शन विथ हायड्रॅजिन, आणखी रिएक्शन आपण पाहूया. सेम रिएक्शन आहे पहा, चेंज काय कुठं होतंय पहा, हायड्रॉक्सिल अमाइनच्या ऐवजी आता पुढची रिएक्शन हायड्रॅजिन, रिएक्शन विथ हायड्रॅजिन, रिएक्शन विथ हायड्रॅजिन, हायड्रॅजिन, रिएक्शन विथ हायड्रॅजिन. आता रिएक्शन विथ हायड्रॅजिन, हायड्रॅजिन चा फॉर्म्युला कसा आहे पहा, रिएक्शन सेमच आहे. हायड्रोजनचा फॉर्म्युला NH2 बॉन्ड NH2 आहे, NH2 बॉन्ड NH2 असा फॉर्म्युला आहे. Aldehyde which on reacts with aldehyde which on reacts with hydrogen to gives corresponding hydrazone. Ketone which on reacts with hydrogen to gives corresponding hydrazone हा प्रोडक्ट म्हणतो. हायड्रोजनचं कन्वर्जन हे हायड्राझोन मध्ये होते. आता याला आपण हायड्रोजन म्हणतो. यामध्ये चेंज काय आहे, हा OH ग्रुप च्या ठिकाणी NH2 ग्रुप आहे. बाकी रिएक्शन सेम आहे पहा, रिएक्शन सेम आहे. वॉटर मॉलिक्यूलच एलिमिनेट होतो. इथं OH च्या ठिकाणी आपण या ठिकाणी NH2 लिहिलं म्हणून या ठिकाणी आपण OH च्या ठिकाणी NH2 लिहायचे, NH2 आणि करस्पॉन्डिंग हायड्राझोन, अल्डेहाइड हायड्राझोन, अल्डेहाइड हायड्राझोन, कीटोन हायड्राझोन. आता अल्डेहाइड लाईक एस्टाल्डेहाइडची रिएक्शन केली, असिटाल्डेहाइड हायड्राझोन, असिटाल्डेहाइड हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळेल. आपण R म्हणजे इथं अल्डेहाइड हे असिटाल्डेहाइड घेतलं CH3CH डबल बॉन्ड O which on reacts with H2N NH2. हायड्रोजन हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट झाला की त्या ठिकाणी प्रोडक्ट जो मिळतो आपल्याला करस्पॉन्डिंग हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळतो. असिटाल्डेहाइड हायड्राझोन, असिटाल्डेहाइड हायड्राझोन CH3CH डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2 असिटाल्डेहाइड हायड्राझोन, असिटाल्डेहाइड हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजे अल्डेहाइडचे रिएक्शन हायड्रोजन बरोबर केली की त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळतो. हायड्राझोन असिटाल्डेहाइड हायड्राझोन. तसंच अल्डेहाइड लाईक असिटाल्डेहाइड घेतलं, असिटाल्डेहाइड which on reacts with hydrogen to gives असिटाल्डेहाइड हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळतो. असिटाल्डेहाइड हायड्राझोन. आता कीटोनची रिएक्शन पाहूया आपण. कीटोन RC double bond O R dash, RC double bond O R dash which on reacts with hydrogen, which on reacts with hydrogen H2N NH2 loss of H2 to gives. आता सेम रिएक्शन आहे. आता याची चेंज आपण पोझिशन चेंज करूया. कीटोन डबल बॉन्ड O R dash हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो
आणि त्या ठिकाणी प्रोडक्ट मिळतो हा हायड्राझोल. असिटाल्डिहाइड हायड्राझोल तसंच ॲसिटोन हायड्राझोल. ॲसिटोन हायड्राझोल हा प्रोडक्ट मिळतो. ॲसिटोन हायड्राझोल. आता फॉर एक्झाम्पल कीटोन लाईक ॲसिटोन. कीटोन लाईक ॲसिटोन घेऊया आपण. CH3 double bond O which on reacts with H2N bond NH2. Loss of H2O to gives हा ऑक्सिजन आणि हा H2 वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो. CH3 डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड NH2. असिटाल्डिहाइड जसं असिटाल्डिहाइड हायड्राझोन आहे तसं ॲसिटोन हायड्राझोल हा प्रोडक्ट होतो. ॲसिटोन हायड्राझोल. ठीक आहे. ऍक्शन ऑफ हायड्रोजन ऑन अल्डेहाइड अँड कीटोन टू गिव्स करस्पॉन्डिंग हायड्राझोन हा प्रोडक्ट मिळतो. म्हणजे वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होतो आणि वॉटर मॉलिक्यूल एलिमिनेट होऊन त्या ठिकाणी करस्पॉन्डिंग प्रोडक्ट हा मिळतो. कीटोन लाईक ॲसिटोन which on reacts with hydrogen to gives ॲसिटोन हायड्राझोल. अल्डेहाइड like acetaldehyde which on reacts with hydrogen to gives acetaldehyde हायड्राझोन. तसंच इथं कीटोनचं एक्झाम्पल घेतलं. कीटोन which on reacts with hydrogen to gives corresponding hydrazone. This is nothing but the action of hydrogen on aldehyde and ketone. Okay, धन्यवाद.